नमस्कार मित्रांनो. तुकाराम मुंढे यांनी आता आपला मोर्चा दुधात होणाऱ्या भेसळीकडे वळवला आहे. त्यांनी या संदर्भात मोठी घोषणा केली आहे. दूध विक्रेत्यासाठी नवे 8 प्रकारचे नियम सगळ्यांना लागू केले आहेत, अशी माहितीही तुकाराम मुंढेंनी दिली आहे. त्यांनी दुधातील भेसळ संदर्भात काही आदेश दिले आहेत. तुकाराम मुंढे यांनी आता आपला मोर्चा दूध आणि दुग्धजन्य पदार्थाकडे वळवला असून आदेशासंदर्भात पत्रकार परिषदेतून सविस्तर माहिती दिली आहे. शुद्ध, सकस आणि भेसळमुक्त दूध उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितले आहे. ते नियम काय आहेत ते पाहूया. पहिला म्हणजे संपूर्ण पुरवठा साखळीवर एकसमान अंमलबजावणी होणार असून दूध संकलन केंद्र, बल्क मिल्क कूलर, चिलिंग सेंटर, डेअरी प्रक्रिया उद्योग, वाहतूकदार, वितरक, घाऊक विक्रेते व किरकोळ विक्रेते यांना सर्वांवर समानपणे आदेश लागू राहणार आहेत. कच्च्या दुधाच्या विक्रीसाठी स्वतंत्र नियम बनवलेले आहेत. कच्च्या दुधाची विक्री केवळ विहित अटीचे पालन करूनच करता येईल. प्रत्येक पात्रावर रॉ मिल्क असा स्पष्ट उल्लेख करणे, तसेच हे दूध सेवनापूर्वी उकळणे आवश्यक आहे असेही सूचना देणे बंधनकारक राहणार आहे. त्याबरोबरच पाश्चराइज दुधासाठी सुरक्षित पॅकेजिंग करावे लागणार आहे. पाश्चराइज, प्रमाणित किंवा इतर उष्णता प्रक्रिया केलेले दूध केवळ सीलबंद, लेबलयुक्त व टेम्पर एव्हिडंट पॅकेजिंगमध्येच विक्री करता येणार आहे. फूड ग्रेड उपकरणाबाबत दुधाचे संकलन, वाहतूक, साठवणूक व हाताळणीसाठी केवळ अन्न श्रेणीतीलच स्टेनलेस स्टील किंवा मान्यताप्राप्त साहित्याची पात्रे वापरणे बंधनकारक राहणार आहे. दूध प्राप्त झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर विहित तापमानात शीतकरण म्हणजे थंड करावे लागणार आहे. वाहतूक व साठवणी दरम्यान तापमान नियंत्रित राखणे तसेच तापमान नोंदी नियमित ठेवणे आवश्यक राहणार आहे. दूध कोणत्या उत्पादकाकडून प्राप्त झाले, कोणत्या वेळी संकलित झाले, कोठे वाहतूक झाली आणि अंतिम विक्रीपर्यंत कोणत्या मार्गाने गेले याची संपूर्ण नोंद ठेवणे आता बंधनकारक राहणार आहे. अन्न हाताळणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याकडे वार्षिक वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र असणे आवश्यक राहणार आहे. अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली FSMS तत्वे तसेच फास्टॅग प्रशिक्षित पर्यवेक्षक याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे प्रत्येक संबंधित अन्न व्यवसायाची जबाबदारी असणार आहे. असे हे काही नियम तुकाराम मुंढे त्यांनी कारवाईचा धडाका लावला असून आतापर्यंत FDA कडून अनेक हॉटेल आणि जिथे जिथे अन्न पदार्थामध्ये भेसळ होत असल्याचा संशय आहे अशा ठिकाणी धाडी टाकलेले आहेत. तर असे काही नियम हे लागू करण्यात आलेले आहेत. दूध संकलन केंद्र, दूध कूलिंग सेंटर, किरकोळ विक्रेते, बल्क दूध विक्री करणारे, पनीर, खवा, लोणी, क्रीम, चीज, आईस्क्रीम विक्रेते या सगळ्यांना हे नियम आता लागू असणार आहेत.